नमस्कार मंडळी, मी मोनिका पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आजपासून मी माझे नवीन ब्लॉग सुरू करत आहे. माझं डेली रुटीन, त्यानंतर आमचं साधं आयुष्य, साधं राहणीमान मी तुमच्याशी शेअर करेन. तर माझं ब्लॉग करताना काही चुकलं तर समजावून घ्या आणि नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही तसं सांगा, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्यात सुधारणा करेन. त्यानंतर मला माझ्या फॅमिलीची तुम्हाला ओळख करून दे करणं. आणि हा माझा छोटा मुलगा अर्जुन. हा माझा मुलगा 6 वर्षांचा आहे आणि हा 3 महिन्यांचा आहे. ही आहेत माझी 2 मुलं. त्यानंतर मी माझ्या घरच्यांची ओळख करून देते. ह्या आहेत माझ्या आजी, हे माझे पप्पा आणि ही माझी मम्मी. हे सगळे असे लाजत आहेत कारण हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे. माझ्या दोन्ही मुलांची तब्येत थोडी ठीक नव्हती, त्यांना व्हायरल झालं होतं. त्यासाठी आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये. आहे पाटील दवाखाना आमच्या गावातील. ह्या दवाखान्यामध्ये कायम गर्दी असते. मोठे असू देत किंवा लहान मुले असू देत, त्यांना लगेच या डॉक्टरांचा गुण येतो. हे डॉक्टरही खूप प्रेमळ आहेत आणि प्रेमाने सगळे समजून सांगतात. त्यामुळे कायम या दवाखान्यामध्ये गर्दी असते. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि आता आमचा नंबर आलेला आहे, त्यासाठी आम्ही डॉक्टरांच्या रूममध्ये आलेलो आहोत. डॉक्टर एका दुसऱ्या पेशंटला चेक करत होते, त्यामुळे आम्हाला इथं थोडा वेट करावा लागला. फायनली डॉक्टर काकांनी बारक्याला चेक केलेलं आहे. ते विचारत होते आम्हाला काय झाले काय नाही. पारको आमचा बघा कसा शांत झोपलाय, कसा चेक करून घेतोय. आणि आमचा कर्ण बघा कसा जाऊन बसलाय तिथे. त्याला कायम तिथेच जाऊन बसायचं असते. डॉक्टर काका त्याचं आता वेट चेक करतायत. किती छान आहे म्हणत होते आणि छान ठेवले असं बोलले. आणि फायनली झालेलं आहे. त्यानंतर आम्ही आलेलो आहे श्रीकृष्ण मेडिकलमध्ये. संतोष दादा तिथे उभे आहेत. त्यांनी पिल्लूला हातामध्ये घेतलेला आहे आणि ती छान अशी पिल्लूशी गप्पा मारतायत. तो एकदम असा गंभीर चेहरा करून त्यांच्याकडे बघत होता. ते बोलत होते त्याच्याशी. ते म्हणत होते असा का हा बघतोय, हा हसत का नाही आहे. तर त्याच्या मावशीने नुकतंच त्याला उठवलं होतं झोपेतनं. त्याची झोप एकतर पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळे तो तसं करत होता. अजिबात बोलायचंच नव्हतं त्याला. आणि कर्णची आपली मस्ती चाललेली होती. त्यानंतर हे संतोषताने त्याला घेतलंय जवळ. त्याच्याशी बोलतायत तरी त्याला काही फरक पडत नाहीये. तो आपल्याच नादात. त्याला हसायचं एवढं नाहीये. ते म्हणतात की ह्याला असं काय घालून आणलंस, हा हसतच नाहीये. त्यानंतर आम्ही आलो घरी. भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 7 वर्ष झाले आम्ही पुण्यामध्ये राहत होतो आणि आता नुकतंच 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आम्ही मुंबईला शिफ्ट झालोय साहेबांच्या जॉबसाठी. ह्याच्या आधी आम्ही पुण्यामध्ये राहत होतो. तर पुण्यामध्ये आम्ही 7 वर्ष काढली. त्यामुळं आम्हाला मुंबईचं काय राहणीमान जमना आम्हाला, म्हणजे मला माझ्या मिस्टरांना काय ते 10वी झाल्यापासून बाहेरच राहतात, त्यामुळे त्यांना सगळीकडची सवय आहे. त्यांना काय वाटत नाही एवढं. मला लय अवघड चालले कारण मी पुण्यात गावातनं डायरेक्ट मी पुण्यात गेलोय आणि पुण्यातनं मुंबईमध्ये ते मुंबईचं धक्काधक्कीचं जीवन आणि ते सगळी धावपळ ते काय मला सहन होईना. वर्षभर झालं मी असं नुसता रडतच होतं. मला करमतच नव्हतं तिथं की मी काय करू आणि मी जॉबला आहे पण कसं मी पुण्यामध्ये जॉबला होतो. पुण्यातनं मुंबईला ट्रान्सफर करून घेतलं आणि पनवेल टू malaड ते मला पॉसिबल होत नव्हतं ट्रेननं जाणं, कारण मी कधी ट्रेननं गेलो नाही आणि एवढी गर्दी एवढी धक्काबुक्की मला कधीच माहिती नाही. कारण आम्हाला न्यायला पुण्यामध्ये असताना ऑफिसची कॅब असायची, न्यायला असायची, सोडायला असायची, त्यामुळे एवढा काय त्रास झालाच नाही. आणि कधी जावं लागलंच तर आम्ही PMPLनं जात होतो, त्यामुळे काय वाटलं नाही. आणि डायरेक्ट आता हे लोकलनं जायचं आणि एवढ्या गर्दीतनं जायचं म्हटलं की ते मला होत नव्हतं. त्यामुळे मी सुट्टी टाकून दिली. कारण पहिल्या मुलाची मी चाइल्ड केअर घेतली नव्हती, मी सुट्टी टाकली. 6 महिने सुट्टी टाकली. आमचा काय प्लॅन असा नव्हता, पण बाय डिफॉल्ट दुसरा चान्स घ्यायचा ठरला. दुसरा चान्स घेतल्यानंतर काय पूर्णच पॉसिबल नव्हतं मला त्या एवढ्या गर्दीतनं जाणं. हां करतात तिथं मुंबईमध्ये खूप लोक सर्वाईव्ह करतात, कसं जातात काय जातात मी बघितले, पण मला शक्य नव्हतं. मी नवीन होतो मुंबईत त्यामुळं. मग त्यानंतर 3-4 महिने झालं माझी डिलिव्हरी झाली आहे. मी गावाला आलो आहे. माझं गाव कोल्हापूर आहे. आणि तर असं बसून विचार आला डोक्यात तर काय करावं काय. आता ह्या 2 पोरातनं जॉब करणं तर काही शक्य नाही. मग आपण व्हिडिओ सुरू करूया, म्हणजे ब्लॉगिंग सुरू करूया असं वाटलं मला. म्हणून जस्ट मी ट्राय करायला लागलोय की मला जमल काय म्हणून. तर माझं काय चुकलं केलं तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा, असं नाही असं कर म्हणून. मग मी माझ्या व्हिडिओमध्ये
ब्लॉगमध्ये नक्की तो बदल करीन. आणि माझ्याकडे आता सध्या तरी साहित्य काय नाही आहे, जसं मला जमते तसं मी व्हिडिओ करायला लागलो आहे. तर मला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मला सांगा की काय तुझं, तू असं कर, तू तसं कर म्हणून. आणि आम्ही कसं राहतोय तिथं आणि त्यानंतर आम्ही कसं तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर माझा मोठा मुलगा आहे ना, तो मोठा मुलगा गेली 4 वर्ष झाले आम्ही त्याला गावाकडेच ठेवले. आणि गावाकडे ठेवण्याचं कारणही तशी खूप आहेत. मी तुम्हाला ते बरीचशीच कारणं आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. आणि आता छोटा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, त्या दोघांच्यातनं काय काय होतंय काय नाही ते सगळ्या लाईफमधल्या माझ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत जाईन, सगळ्या गोष्टी सांगत जाईन कसं काय. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा एवढंच मी सांगेन. आणि लाईफ जरा माझी लेस इंटरेस्टिंग आहे, मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून खरं तर हा सगळा आटापट्टा करायला लागलो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, हीच माझी विनंती आहे सगळ्यांना. धन्यवाद.